नेत्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत। सरकारला पूर्ण पाठिंबा। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान आता घाबरलेला आहे। पाकिस्तानने तातडीची बैठक बोलावली आहे। पाकिस्तानने राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावलेली आहे। जैश-ए मोहम्मदचे 4 लष्कर-ए-तोयबाचे 3 तळ उद्ध्वस्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। हिजबुल मुजाहिद्दीनचे 2 तळ उद्ध्वस्त झाले अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर जैश-ए मोहम्मदचे 4 लष्कर-ए-तोयबाचे 3 तळ या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उद्ध्वस्त झालेत। हिजबुल मुजाहिद्दीनचे सुद्धा 2 तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळते। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत फक्त एक दहशतवादी टिपण्यात आला नाही, तर ज्या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं त्या ठिकाणी हल्ले करण्यात आले। भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाची 10 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद असेल, त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। याच पत्रकार परिषदेमधून ऑपरेशन सिंदूरची माहिती संपूर्ण जगाला कळेल। ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे यशस्वी करण्यात आलं आणि किती दहशतवादी या ठिकाणी ठार झाले, कसं टार्गेट करण्यात आलं याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे। पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती दिली जाईल। रात्री 12:30 पासूनच या ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झालेली होती। अत्यंत टार्गेटेड असे हे हल्ले पीओके आणि पंजाब प्रांतात पाकिस्तानच्या करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा या ऑपरेशन सिंदूर मध्ये झाल्याची माहिती समोर येते। जैशचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त झालेलं आहे। लष्करचा जो तळ होता जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं, 26/11 मुंबई हल्ल्याच्या दहशतवाद्यांना जिथे प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं ते ट्रेनिंग सेंटर लष्करचं उद्ध्वस्त झालेलं आहे। या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती आता लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालय मिळून संयुक्तपणे देणार आहे। उरी हल्ल्याचं उत्तर आपण 11